Everyone mark your presenting. Yes. So Aisha, Jignasa, now you are promoted to standard 3, right? So schools have started or not? मॅम 15 तारीखला स्कूल चालू होणार आहे जूनच्या. 15. Okay, fine. आणि आयशा तुझं? Okay. So this is your third standard maths book. आता मॅथ्सचं बुक थोडं मोठं असणार आहे सेकंड स्टँडर्ड पेक्षा. दिस इज युअर थर्ड स्टँडर्ड मॅथ्स बुक. येस टीचर. स्कूल कधी चालू होतंय आयशा? मंडे पासून. ओके. सो सगळ्यांनी पहा, थर्ड स्टँडर्ड स्टुडंट, थर्ड स्टँडर्डचे जे स्टुडंट्स आहेत, दिस इज युअर थर्ड स्टँडर्ड मॅथ्स बुक. ओके. आता यामध्ये तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट केलेले आहेत. फर्स्ट पार्ट मध्ये म्हणजे तुमच्या फर्स्ट सेमिस्टर पर्यंत तुम्ही इंट्रोडक्शन टू जिओमेट्रिकल फिगर्स, नंबर वर्क, ऍडिशन विदाउट कॅरिंग ओव्हर, सबट्रॅक्शन विदाउट बोरोविंग, मल्टिप्लिकेशन, कॉइन्स अँड करन्सी नोट्स, मेजरमेंट्स, पॅटर्न्स आणि सिमेट्री हे सगळं शिकणार आहात. ओके. जे तुमच्या सेकंड स्टँडर्डशी थोडंसं रिलेटेडच असणार आहे. लाईक कॅरी ओव्हर करून किंवा कॅरी ओव्हर न घेता तुम्ही ऍडिशन शिकणार आहात, पण नंबर थोडे मोठे असतील. पण पार्ट 2 मध्ये ऍडिशन बाय कॅरिंग ओव्हर, आता तुम्हाला कॅरी ओव्हर करून ऍडिशन करायचं आहे, बॉरो करावं लागणार आहे सबट्रॅक्शन करताना, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन थोडा मोठ्या नंबर्सचं असणार आहे. या सेमिस्टर मध्ये तुम्हाला वेळ कशी मोजायची, घड्याळ कसं शिकायचं ते शिकवलं जाईल, कॅलेंडर कसं पाहायचं ते शिकवलं जाईल, फ्रॅक्शन्स आणि डेटा हँडलिंग तुम्ही शिकणार आहात. तर यामध्ये आपल्या फर्स्ट सेमिस्टर मधील पार्ट 1 ची आपण आज सुरुवात करतोय. तर इंट्रोडक्शन टू जिओमेट्रिकल फिगर्स इज युअर पार्ट 1 लेसन नंबर 1. ओके. येस. सो लेट स्टार्ट. आता मला सांगा शेप्स. वेगवेगळे शेप्स मी ड्रॉ करून दाखवते. आयशा आणि जिज्ञासा. ओके, वल्लभ इज ऑल्सो देअर नाव. वल्लभ, आयशा आणि जिज्ञासा, मी शेप्स ड्रॉ करते, तुम्ही तो शेप कोणता आहे ते मला सांगायचं. ओके. माईक ऑन करू शकता आयशा, वल्लभ आणि जिज्ञासा. दिस इज what is this? रेक्टेंगल. ट्रायंगल. It's triangle. Again, what is this? मॅम मॅम नोटबुक मध्ये काढायचे आहेत. नाही, फक्त सांगा तुम्ही मला हे काय आहे. तीन साइड्स आहेत. तीन साइड असणारा काय असतो? याला पण तीन साइड आहेत ना, त्याला तुम्ही ट्रायंगल म्हटलं, मग याला पण तीन साइड्स आहेत. ट्रायंगल. येस. नाउ व्हॉट इज दिस? हा काय आहे? येस, सर्कल. सर्कल. And what is this? स्क्वेअर. This one? This one? रेक्टेंगल. This one? स्क्वेअर, रेक्टँगल आणि असे कोणताही शेप पण त्याला जर चार बाजू असतील तर त्याला आपण क्वाड्रिलॅटरल असं म्हणायचं आहे. क्वाड्रिलॅटरल. ओके. क्वाड्रिलॅटरल. मग इथे लक्ष द्या आता सगळ्यांनी. ज्याला फोर
बाजू आहेत ते आहेत क्वाड्रिलॅटरल, ज्याला 3 बाजू आहेत ते आहेत ट्रायंगल्स, आणि ज्याला एकही बाजू नाही, कर्व सरफेस आहे, एकही कोन नाही, एकही बाजू नाही, नॉट एनी एज, नॉट एनी कोन, that curved surface is called as circle. Okay, understood? Standard 3, have you understood? Yes, teacher. Yes, ma'am. मग आता काय करायचं आहे बघा, एक टेबल कंप्लीट करायचं आहे तुम्हाला. बघा इथे लक्ष द्या. लुक ॲट द पिक्चर्स बिलो, आयडेंटिफाय द जिओमेट्रिकल फिगर, ड्रॉ इट अँड राईट इट्स नेम. चित्र दिली सगळ्यांना, चित्र दिली आहे तिथे. टीव्ही आहे, कॅरम बोर्ड आहे, सँडविच आहे, त्यानंतर मोबाईल फोन आहे आणि एक बँगल आहे. राईट. काय करायचं आहे, ऑब्जेक्ट बघून कशाप्रमाणे दिसतंय ते लिहायचं आहे. टीव्ही रेक्टँगल आहे, मग रेक्टँगलचा शेप काढायचा आणि खालच्या कॉलम मध्ये, खालच्या बॉक्स मध्ये नेम ऑफ द फिगरच्या इथे रेक्टँगल लिहायचं. इथे काय आहे बघा. ओके वेट. नेक्स्ट कॅरम बोर्ड आहे. कॅरम बोर्डचा शेप कुठला आहे सांगा मला. Ma'am, triangle. नाही, कॅरम बोर्ड. Triangle. अरे स्क्वेअर आहे ना. कॅरम बोर्डचा शेप बघा. स्क्वेअर आहे बाबा. Square. स्क्वेअर. येस. Square. इथे नीट ड्रॉ नाही होते माझ्याने, पेन्सिल इज टू बिग. ओके, स्क्वेअर काढा इथे आणि यामध्ये स्क्वेअरचं स्पेलिंग लिहा. SQARE. त्याचप्रमाणे हा काय आहे, ट्रायंगल. राईट. Yes, ma'am. मोबाईल आहे रेक्टँगल आणि हा आहे सर्कल. मग हे सगळे शेप काढा, चित्र काढा, शेप काढा आणि खाली त्या शेपचं नाव लिहा. कोणाकोणाकडे बुक आहे सांगा मला. Ma'am, माझ्याकडे आहेत. बुक नसेल तर स्क्रीनशॉट घेऊन नोटबुक मध्ये काढायचं आहे, आणि बुक असेल तर बुक मध्ये बघून तुमच्या नोटबुक मध्ये काढायचं आहे. पण टेबल मला असाच पाहिजे. पहिल्या टेबल मध्ये पिक्चर, दुसऱ्या टेबल मध्ये फिगर कोणता आहे. पहिल्यासाठी रेक्टँगल, मग स्क्वेअर, ट्रायंगल, रेक्टँगल, सर्कल, आणि लास्ट मध्ये रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रायंगल, रेक्टँगल, सर्कल असं लिहायचं आहे. ओके. जिज्ञासा, वल्लभ, आयशा, ऑल ऑफ यू गॉट. Yes, teacher. आता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे का कोणाला. येस. टीचर, प्रीती पियुषने पण लिहायचं आहे. ओके, प्रीती पियुष. मग मी मगाचपासून विचारते तर तुम्ही सांगायचं होतं ना मला. ओके, 3rd स्टँडर्ड. प्रीती आणि पियुष, पुस्तक आहे का तुमच्याकडे. यस टीचर. हा, मग आता मला सांगा, मॅथ्स इंग्लिश मधून आहे की मराठीतून. इंग्लिश. इंग्लिश ना. ओके, मग असंच फॉलो करा. पुस्तक असेल तर पुस्तकातून बघून वहीत लिहा. असंच टेबल वहीत ड्रॉ करायचं आहे. आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मोबाईल मधून. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस पिक्चर. कुठल्या स्टँडर्डनी. ओनली 3rd स्टँडर्ड. ओके. आयशा, यू आर डन. Yes, teacher. तुझ्याकडे बुक आहे. Yes, teacher. ओके फाईन. वल्लभ, वल्लभ, यस टीचर. तुझ्याकडे बुक आहे वल्लभ. यस टीचर. मॅथ्सचं बुक आहे का 3rdचं. ओके, मग सगळ्यांकडे बुक आहे तर बघा आणि नोटबुक मध्ये लिहून काढा, आणि कंप्लीट झाल्यावर मला माईक ऑन करून सांगायचं आहे. ओके. Yes, teacher. येस. नाव स्टँडर्ड 4th वाले हँड रेज करा.
आराध्या, स्वराज आणि कुशल. ओके. स्वराज, शाळा सुरू झाली? नो मॅम 13 तारखेपासून होणार आहे. 13. ओके, फाईन. आराध्या आणि कुशल तुमची पण? 13 तारखेपासून. ओके. स्वराज, मॅथ्स आता मराठीतून असणार आहे की इंग्लिश मधून? मराठीतूनच. मराठीतूनच. ओके. तुझ्याकडे बुक आहे? येस. ओके, गुड. कुशल आणि आराध्या, डू यू हॅव बुक्स? येस. येस. फाईन, व्हेरी गुड. सगळ्यांना बुक्स मिळाले का स्कूल मधून की तुम्ही घेतले आता कोणाचे? You got new books? येस. Okay. Okay. So fourth standard ला तर लास्ट इयर थोडं थोडं तुम्हाला कळालं असेल की फोर्थ स्टँडर्डला मॅथ्स मध्ये आपण काय शिकणार आहोत, राईट? कारण तुमचा कंबाईन क्लास होता थर्ड आणि फोर्थचा, त्यामुळे फोर्थच्या मुलांना शिकवलं गेलेलं आता थोडं आठवत असेल तर पुन्हा एकदा बघूया तुम्हाला या वर्षात काय शिकायचं आहे. ओके, तुम्हाला सुद्धा 2 टाइप्स पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये तुमचं सिलेबस डिवाइड केलेला आहे, लाईक सेमिस्टर 1 अँड सेमिस्टर 2. टीचर, येस, मराठीमध्ये लिहिलं तर जमल? पण तुम्हाला आता इंग्लिश मध्ये आहे ना मॅथ्स. शाळेत कुठल्या भाषेत शिकवणार, मराठी की इंग्लिश? चालेल टीचर, माहिती नाही, मी आता पुस्तक घेतले. पण तुझं पुस्तक कुठल्या कशात आहे, कुठल्या मीडियम मधून आहे पुस्तक? मला सांग, तू सेमी इंग्लिशला आहेस की पूर्ण मराठीला आहेस? मराठी. सेमी इंग्लिशला नाही का? नाही. ओके, मग मराठीतून घे. चालेल. चला, फोर्थ स्टँडर्ड तुमचं फर्स्ट लेसन असणार आहे जिओमेट्रिकल फिगर्स, जे आता आपण थर्ड स्टँडर्ड साठी बघितलं त्याचप्रमाणे नंबर वर्क, ऍडिशन, सबट्रॅक्शन, जे तुम्ही थर्ड स्टँडर्डला पण केलं, पण आता थोडे मोठे नंबर असणार आहेत, संख्या थोड्या मोठ्या असणार आहेत. मल्टिप्लिकेशन पार्ट 1, डिव्हिजन पार्ट 1, कॉइन्स अँड नोट्स अँड मेजरिंग टाइम. ओके, यू हॅव डन दिस इन युअर थर्ड स्टँडर्ड. अँड आता थोडं ऍडव्हान्स असणार आहे. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम्स असणार आहेत, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे. आपण फ्रॅक्शन शिकणार आहोत थोडं जास्त मोठ्या प्रमाणात. त्यानंतर मेजरमेंट, पेरिमीटर आणि एरिया, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पार्ट 2 थोडं हार्ड असणार आहे, पिक्टोग्राफ आणि पॅटर्न. ओके, थर्ड स्टँडर्डला पण तुम्ही हे सगळं शिकला आहात. आता यावेळी फक्त आपण रिवाइज करायचं आहे. नाव आता जिओमेट्रिकल फिगर मध्ये एवढे दिवस तुम्ही फक्त फिगर्स पाहत होतात. ओके, आकृत्या वेगवेगळ्या, वेगवेगळे शेप पाहत होतात थर्ड स्टँडर्ड पर्यंत. पण आता जस्ट अ सेकंड, ओके. तर आता सी, आतापर्यंत तुम्ही फक्त शेप्स पाहिले होते, पण आज तुमचा फर्स्ट लेसन मध्ये जे जिओमेट्रिकल फिगर्स तुम्ही शिकणार आहात त्यामध्ये आहेत अँगल्स. तुम्हाला काही आयडिया आहे का अँगल्स बद्दल? डू यू हॅव एनी आयडिया अबाउट अँगल्स? काय असतं अँगल म्हणजे? मराठीत अँगलला काय बोलतात माहिती आहे का कोणाला?
स्वराज, येस मॅम. अँगल्स म्हणजे काय? अँगल, अँगल कशाला म्हणतो आपण? कोण? त्रिकोण. ओके, कोण. मग या कोनांबद्दल आपल्याला आता माहिती घ्यायची आहे. पहा, जिओमेट्रिकल फिगर्स. फर्स्ट एक स्लाइड आहे. येस, स्लाइड पाहिले तुम्ही घसरगुंडी पार्क मध्ये, गार्डन मध्ये? येस, येस. यस और नो? यस. ओके, सो ये जो स्लाइड है वो जमीन के ऊपर रहती है, तब वो कुछ एक जो भी जमीन और स्लाइड है उसके बीच में आपको रेड मार्किंग दिख रहा है यहाँ पे, कुछ ऐसे शेप का. यस. यस मॅम. वेट. Okay, so angle is like this. Yes, याला कोण म्हटलं जातं. राईट? समजलं सगळ्यांना? First, yes. See the first figure. We see angles between the ground and the slide. पहिल्या आकृतीमध्ये जी घसरगुंडी आहे आणि जमीन आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला कोण तयार झालेला दिसतोय. इथे पण द लॅडर मेक्स अन अँगल विथ द ग्राउंड. जेव्हा आपण इथे बघा ते कामगार घराची कौलं बसवत आहेत, त्यामुळे त्यांनी एक लॅडर लावलेली आहे, शिडी लावलेली आहे आणि ती शिडी घराला टेकल्यावर तिथे पण एक अँगल तयार झालेला तुम्हाला दिसतोय. रेड मार्क मध्ये दाखवलेला आहे. यस मॅम. येस. येस मॅम. Okay. We see the angles between the tree trunk and its branches. झाडाचं जे खोड आहे आणि त्या खोडाला ज्या प्रकारे ब्रांचेस कनेक्टेड आहेत त्यांच्यामध्ये पण एक अँगल तयार झालेला आपल्याला दिसतोय. ओके, अँड देर इज अन अँगल बिटवीन द इलेक्ट्रिक पोल अँड ग्राउंड. इलेक्ट्रिक पोल जर तुम्ही पाहिला तर तो ग्राउंडवर ज्या पद्धतीने बसवलेला असतो जमिनीवर, तेव्हा पण एक कोन तयार झालेला आपल्याला दिसतो. So in our surrounding, wherever we see two lines meeting, there is an angle. मग आपल्या परिसरात जेव्हा आपल्याला दोन लाईन्स कोणत्याही पद्धतीने एकमेकाला भेटताना दिसतात, तेव्हा त्यांच्यामध्ये अँगल तयार झालेला आपल्याला दिसतो. ओके, अंडरस्टूड? हॅव यू अंडरस्टूड? मग ह्या अँगलचे मला सांगा, आता पाहिलेले प्रत्येक अँगल सारखेच आहेत? आता आपण जे कोन बघितले ते सगळे सारखेच आहेत का वेगवेगळे आहेत? सांगा मला. वेगवेगळे. Yes, all are different. Yes, all are different. We see the right angle between two adjoining sides of window. Okay, we see a right angle between two obtaining adjoining sides of a window
टू ऍडजसंट साइड्स ऑफ बुक मेक अ राईट अँगल. जेव्हा तुम्ही स्लाइडिंग विंडो पाहता तेव्हा त्या स्लाइडिंग विंडोचा हा जो भाग आहे, दिस वन, ह्याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणायचं आहे. तुमची बुक जर आपण घेतली तर त्या बुकच्या ह्या ज्या दोन ऍडजसंट साइड्स आहेत त्यांनी तयार होणारा कोन पण राईट अँगल ट्रायंगल म्हणून ओळखला जातो. ओके, राईट अँगल ट्रायंगल म्हणून तो ओळखला जातो. अंडरस्टूड? एव्हरीवन गॉट इट? येस. काय म्हणायचं मराठीमध्ये राईट अँगल ट्रायंगलला? कोण? येस स्वराज? कोण? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलला काय म्हणतात? पुस्तक आहे ना स्वराज तुझ्याकडे मराठीतून? येस मॅम. हा, मग सांग. शिकवताना पुस्तक सोबत ठेवायचं आहे, बिकॉज तुझं मराठी मधून आहे आणि तुला ते पण समजलं पाहिजे. टीचर पियुष कंप्लीट. ओके, माझा आवाज येतो का सगळ्यांना? एम आय ऑडिबल? ओके येस. ओके. चला, मग असे आपल्या घड्याळात 9 वाजले, 3 वाजले, तेव्हा पण राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. येस येस. येस ऑर नो? ओके, काटकोन म्हणायचं. ओके, काटकोन. ऍज वी रिड्यूस द डिस्टन्स बिटवीन, आता बघा, एक जर कैची घेतली तुम्ही आणि तिला एकदम नीट उघडली पूर्णपणे, तर तिचा पण आपण राईट अँगल ट्रायंगल तयार करू शकतो. ओके, ऍज वी रिड्यूस द डिस्टन्स बिटवीन टिप्स ऑफ द ब्लेड लिटिल बाय लिटिल, the angle between blades grows smaller than a right angle. मग आपण जर कैची थोडी बघा पहिल्यांदा अशा प्रकारे उघडली तर त्याला राईट अँगल म्हणायचं. ओके, राईट अँगल. नंतर थोडं डिस्टन्स कमी केलं, अशा प्रकारे थोडं कमी केलं, थोडं एकमेकांजवळ नेले तर तयार होतो आपला ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल, ज्याला लघुकोन म्हणतो आपण मराठीमध्ये. त्यानंतर but as we increase the distance between the tips of the blade, the angle between the blades grows bigger than a right angle, and that angle is called as obtuse angle. पण जेव्हा आपण कैची एकदम पूर्ण खोलतो तेव्हा जो काही अँगल तयार होतो तो या राईट अँगल पेक्षा एकदम मोठा दिसतो. बघा, तुम्ही पाहू शकता इथे. येस, तो खूप मोठा दिसतो. त्याला आपण ऑप्ट्यूस अँगल म्हणजे विशाल कोन असं म्हणायचं आहे. ओके, राईट अँगल, त्याच्यापेक्षा छोटा ॲक्यूट आणि त्यांच्यापेक्षा मोठा ऑप्ट्यूस. समजलं सगळ्यांना? काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. अंडरस्टूड? यस. ओके, नाउ अभी क्या करना है आपको? यहाँ पे क्लॉक्स दिए गए हैं और क्लॉक्स में एंगल ड्रॉ करके नीचे एक्यूट एंगल और ऑब्ट्यूस एंगल लिखा गया है. वो आपको वैसे क्या, वैसे आपके
नोटबुक में कॉपी करना है. चला 4th स्टँडर्ड असंच्या असं तुमच्या नोटबुक मध्ये कॉपी करा. माईक बंद ठेवायचं सगळ्यांनी. 4th स्टँडर्ड असंच्या असं सगळं नोटबुक मध्ये कॉपी करा. बुक्स आहेत ना सगळ्यांकडे. दिस इज ऑन युअर पेज नंबर 2. पेज नंबर 2 वर आहे. अँगल्स काढून झाल्यावर मला सांगायचं आहे. थर्ड स्टँडर्ड टेबल. येस. मॅम जिज्ञासा 2. ओके फाईन. मॅम काय बोलत परत सांगा. काय झालं? तुम्हाला हे काढायचं आहे नोटबुक मध्ये. काटकोण लघुकोण विशालकोण असं. हा ते सगळं काढायचं आहे. जसं दिलेलं आहे तसंच्या तसं. जशी तिथे घड्याळ बनवली त्यामध्ये जे कोन आणि कोन एकदम नीट काढा. दिसायला पाहिजे तुम्ही काय काढलंय ते. दिस इज ऑन युअर पेज नंबर 2. ओके. जिज्ञासा, शो मी युअर बुक. टीचर नोटबुक मध्ये पण लिहायचं. नोटबुक मध्येच लिहायचं आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, बुक असेल तरी बघून नोटबुक मध्ये लिहायचं आहे. बुक तुम्हाला परत स्कूल मध्ये यूज करायला लागणार आहे. राईट. टीचर स्क्वेअर शेप घडेल का? नको. कुशल, स्क्वेअर शेप मध्ये जेव्हा तू अँगल दाखवणार तेव्हा ते एकदम नीट समजून नाही येणार. आपल्याला सर्कल मध्ये अँगल दाखवायचा आहे. मेन म्हणजे आपलं काम आहे आपल्याला अँगल्स दाखवायचे. ओके. सो स्क्वेअर शेप मध्ये एकदम नीट नाही दिसून येणार. जर तू अँगल दाखवण्यासाठी काहीतरी वेगळा कलर यूज करत असशील तर काढ. टीचर चूज कंप्लीट. ओके. बुक दाखव पियुष. ओके गुड. पियुष, शाळा सुरू झाल्यावर कधी शाळा सुरू होते तुमची सांग मला. टीचर 13 जून. 13 जून. मग जेव्हा कधी तुम्हाला गणित शिकवतील ना, गणित कशात शिकवतात ते मला सांगायचं आहे. मराठीतून शिकवतायत की इंग्लिश मधून. ओके. ओके टीचर. कारण जर सेमी इंग्लिशला असेल तर गणित आपल्याला इंग्लिश मधूनच शिकवावं लागणार आहे. त्यामुळे शाळेत कसं घेतात ते एकदा कन्फर्म करून मला सांगायचंय. येस टीचर. ओके. सेकंड स्टँडर्ड जर कंप्लीट झालं असेल तर पटकन मला बुक दाखवा. आपल्याला पुढचं घ्यायचं आहे. जिज्ञासा, you completed, right? मॅम. Show me your book then. Yes. Thank you ma'am. Very good. वेलकम. मग थर्ड स्टँडर्ड आपण पुढे जाऊया. आयशा, जर तू आता पुस्तकातच लिहिलं असशील तर इट्स ओके. नंतर तुझ्या नोटबुक मध्ये लिहायचंय. ओके. वल्लभ इज डन. वल्लभचं झालंय का? वल्लभ.
ओके, इथे हे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये करू शकता. बघा, सर्कल आहे, रेक्टँगल, ट्रायंगल आहे. तर काय सांगितलंय? आयडेंटिफाय द ट्रायंगल, सर्कल अँड क्वाड्रिलॅटरल्स इन द पिक्चर. तुमच्या माहितीसाठी लक्ष द्या हा सगळ्यांनी इथे. स्क्वेअर, रेक्टँगल आणि हे असे वेगवेगळे शेप. सांगा मला याच्यात साइड किती आहेत? हे सगळे वेगवेगळे शेप दिसतात, पण या सगळ्यांच्या साइड 4च आहेत ना? काउंट ma'am. करा. Yes, 1 teacher. 2 1, 2, 4. 3, 1. 4. हो की नाही? सगळ्यांना सेम साइड आहेत, म्हणून या सगळ्यांना क्वाड्रिलॅटरल म्हणायचं आहे. ज्याला 4 बाजू तो क्वाड्रिलॅटरल. ओके, लक्षात ठेवा. मग इथे काय सांगितलं बघा, या पिक्चर मध्ये आपल्याला खूप सारे ट्रायंगल, सर्कल आणि क्वाड्रिलॅटरल दिसतात ना. मग कलर करायचंय तुम्हाला. ट्रायंगलला रेड कलर द्या, क्वाड्रिलॅटरल्सला ब्ल्यू करा आणि सर्कलला येलो करा. ओके, ते तुम्ही तुमच्या बुक मध्ये करू शकता. नेक्स्ट, आता आपण शेप तर पाहिले. समजलं ना. काय झालं? टीचर मला नाही ऐकायला आलं. माझा फोन बंद होता. ह्या आकृतीत, या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळे शेप दिसतात की नाही? येस टीचर. येस. मग त्यामधले जे ट्रायंगल दिसतात त्यांना रेड कलर द्यायचा. जे क्वाड्रिलॅटरल दिसतात, क्वाड्रिलॅटरल म्हणजे 4 बाजू असणारे, मग ते रेक्टँगल असू द्यात किंवा स्क्वेअर असू द्यात, त्या सगळ्या क्वाड्रिलॅटरलला ब्ल्यू कलर द्यायचा आहे आणि सर्कल्स असतील त्याला येलो द्यायचा आहे. ओके टीचर. ओके. नाव, आता तुम्ही शेप बद्दल शिकला. आता एजेस आणि कॉर्नर बद्दल शिकायचं आहे आपल्याला. ह्या ज्या साइड्स आहेत ना त्यांना एजेस म्हणायचं, आणि हे जे आहेत ना, हे 1 2 3 4 हे कॉर्नर आहेत. ओके, मग क्वाड्रिलॅटरलला किती कॉर्नर आहेत सांगा? एजेस तर 4 आहेत, आपण काउंट केल्या. कॉर्नर किती आहेत? येस जिज्ञासा, किती कॉर्नर आहेत? 4. व्हेरी गुड. मग ट्रायंगलला किती कॉर्नर असतील सांगा मला? 3. व्हेरी गुड, 3. आणि एजेस पण 3 असतील, 1 2 आणि 3. आता सर्कल जर मी घेतलं, सर्कलला कॉर्नर आहे का? No. एज आहे का? No. कॉर्नर आणि एज दोन्ही नाहीये. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. चला, मग आता तुमच्यासाठी हे इझी होणार बघा. लुक ॲट दिस पीस ऑफ बर्फी. हा बर्फीचा तुकडा बघा सगळ्यांनी. इट इज क्वाड्रिलॅटरल, राईट? क्वाड्रिलॅटरल आहे ना तो? येस टीचर. येस. म्हणून अ क्वाड्रिलॅटरल हॅज 4 एजेस अँड 4 कॉर्नर्स. प्रत्येक क्वाड्रिलॅटरलला 4 एजेस असतात, 1 2 3 4, आणि कॉर्नर्स पण 4 असतात, 1 2 3 and 4. ओके, ऑब्झर्व द टेबल सरफेस. टेबलचा सरफेस पहा हा, खालचे पाय नका पाहू. आता टेबलचा सरफेस आपण फक्त सरफेस ड्रॉ करूया. इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते टेबलचा सरफेस, मग आपण प्रश्नांची उत्तरे देऊया. ओके, असा आहे टेबलचा सरफेस. आता मला सांगा, पहिला क्वेश्चन आहे आपला, हाऊ मेनी एजेस डज द सरफेस हॅव? एजेस किती आहेत काउंट करा या सरफेसला. 1. 4. व्हेरी गुड, 4 4. एजेस. ओके, मी इथे लिहिते हा, म्हणजे तुम्हाला लिहिताना इझी पडेल. पहिल्याचा आन्सर आहे एजेस 4. दुसरा क्वेश्चन काय आहे? वाचा. कोण वाचणार? वाचा चला कोणीतरी. How many corners does the surface have? ओके, कॉर्नर्स विचारलेत ना आता टेबलच्या सरफेसचे. परत काउंट करा. 1 Corners. 2 4 कॉर्नर्स. व्हेरी गुड. मग आपण इथे लिहूया.
corners 4. आणि नंतर अजून काय विचारलंय? या सरफेसचं नाव विचारलंय ना आपल्याला. येस. व्हॉट इज द शेप ऑफ दिस सरफेस? Face of the table. क्वाड्रिलॅटरल. सरफेसचं नाव विचारलंय आपल्याला. नेम ऑफ दिस सरफेस इज क्वाड्रिलॅटरल. चला लिहा. सरफेस ड्रॉ करा, एजेस काढा, कॉर्नर काढा आणि लिहा. चला पटापट. प्रश्न नका लिहू. ते हे प्रश्न आहेत ना, हे जे तुमच्याकडे क्वेश्चन आहेत ते राहू द्या, ते नका लिहू. डायरेक्टली आन्सर्स लिहा. टीचर प्रीती कंप्लीट. ओके. प्रीतीचं मगासच झालं. मगाशी दिलेलं ते झालं का? हो. अरे मगाशी दिलेलं ते झालं का? ओके, मग हे करा. चला हे करा, मग मी तुमच्या बुक चेक करते. मॅम कम्प्लीटेड. ओके स्वराज. तिचे आयुष्य कंप्लीट. ओके. आता सगळ्यांनी एक सवय ठेवायची. तुम्हाला जे मी बोर्डवर लिहून देईन ना, त्याचा लगेचच एक स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. म्हणजे सगळ्यांचं झालं किंवा चुकून माझ्याकडून डिलीट झालं, मी चेंज केलं, कारण आपले क्लास कंबाईन असणार आहेत राईट प्रत्येक वेळी. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही स्टँडर्डला जेव्हा मी तुमचं लिहून देईन ना बोर्डवर, लगेच स्क्रीनशॉट मारून ठेवायचा. त्यामुळे तुम्हाला जर नाही जमलं, लाईक मी डिलीट केलं किंवा मी दुसऱ्या कोणाचं काही घेत असेल, तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या स्क्रीनशॉट मधून बघून लिहिता येईल. राईट? येस. झालंय का थर्ड स्टँडर्डचा? स्वराज बुक दाखव. जिज्ञासा डन. ओके जिज्ञासा, वेट. नाउ फर्स्ट लेट मी चेक फॉर फोर्थ स्टँडर्ड. स्वराज, शो मी युअर बुक. ओके, फोर्थ स्टँडर्ड. कुशल, आराध्या, डन. ओके आराध्या, शो मी युअर बुक. ओके आराध्या, दिख नहीं रहा है बेटा क्लियर. इट्स फाइन. ओके गुड. बंद कर दीजिए. नेक्स्ट. सॉरी, थर्ड स्टैंडर्ड इज डन ना. जिज्ञासा, शो मी योर बुक. गुड. आयशा, शो मी yours. थँक यू मॅम. वेलकम. ओके आयशा. पीयूष, प्रीती.
पियुष, प्रीती बुक दाखवा कोणाचं झालं असेल तर. कुशल इज कम्प्लीट. ओके कुशल. ओके पियुष बंद कर. गुड. कुशल दाखव बुक. आणि अँगलची नावं लिहा खाली. फक्त ड्रॉइंग नाही काढायचंय, अँगलची नावं पण लिहायची आहेत. ओके. थर्ड स्टँडर्ड. नेक्स्ट आपण रेक्टँगल आणि स्क्वेअर ट्रायंगल बद्दल शिकणार आहोत. सो वी विल लर्न दिस इन नेक्स्ट लेक्चर. ओके. फोर्थ स्टँडर्ड. वेट. कोणी क्लास लीव्ह करायचा नाहीये. No one is going to leave the class. Wait for 5. Okay. So fourth स्टँडर्ड. इथे तुम्हाला काही फिगर्स दिले गेलेले आहेत. सी ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड right angle, acute angle और obtuse angle in the box below each figure. Okay. So बताइए पहले वाला क्या है, राइट, acute या obtuse. पहला एंगल, पहला जो फिगर है वो क्या है बताइए. कोण. सांगा. पहिली फिगर आहे कोणत्या अँगलची आहे, राईट अँगलची आहे, acute की obtuse. राइट एंगल. नो. सेकंड वाला राइट एंगल है. राइट एंगल दोनों लाइन स्ट्रेट होनी चाहिए. फर्स्ट इज एक्यूट. ओके. सेकंड इज राइट एंगल. थर्ड क्या है, थर्ड सबसे बड़ा वाला कौन सा होता है, ऑब्ट्यूज एंगल. ऑब्ट्यूज. और फोर्थ भी ऑब्ट्यूज एंगल ही है. ओके. फोर्थ पण विशाल कोण आहे, ऑब्ट्यूज एंगल. आणि लास्ट वन एक्टिव एंगल. एक्यूट एंगल. ओके. सो ये आपको होमवर्क करना है अभी. ओके. अभी नहीं आप ड्रॉ करोगे, फोर्थ स्टैंडर्ड वो होमवर्क के लिए करोगे. विल यू. यस विल यू. ओके. येस. आणि काय केलता फोन. थर्ड स्टँडर्ड तुमच्यासाठी काही इमेजेस पाठवल्या जातील, काही पिक्चर्स पाठवले जातील ज्याचे तुम्हाला एजेस, कॉर्नर आणि त्या पिक्चरला काय म्हणायचं, कुठला शेप आहे ते लिहायचंय. ओके. लिहिणार. मग टेबल काढून. टेबल काढून चालेल, टेबल काढून लिहिलं तरी, नाहीतर आता आपण लिहिलं असंच. मी तुम्हाला चित्र देणार एक. समजा मी तुम्हाला ट्रायंगल दिला तर ट्रायंगल ड्रॉ करा. त्याच्या खाली लिहा एजेस, कॉर्नर्स आणि शेप इज ट्रायंगल. अशा प्रकारे. ओके. ते पिक्चर्स मी तुम्हाला पाठवून देईन ग्रुपवर. ओके. अंडरस्टूड. येस. सगळ्यांचे बुक्स चेक झालेत का सांगा मला परत एकदा. स्वराजचं बुक नाही चेक झालंय. स्वराज आणि वल्लभ. मॅम माझं नाही झालंय. येस दॅट्स व्हॉट आय एम आस्किंग. दाखव बुक स्वराज. ओके. गुड. वल्लभचं झालंय का.
Vallabh is done. No, teacher. Why no? ओके, आता कोणाचे बुक्स दाखवायचे राहिले असतील तर यू कॅन शो मी देम इन नेक्स्ट लेक्चर. आणि नेक्स्ट लेक्चरला आज दिलेला होमवर्क करून यायचा आहे. ओके, येस. सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर फॉर टुडे. यू कॅन लीव द क्लास नाव. बाय बाय. Bye bye, teacher. Thank you, ma'am. बाय बाय मॅम, थँक्यू मॅम. ती पण बाय. Bye, teacher. Thank you, teacher. Have a nice day. सेम टू यू. बाय Bye, बाय. बाय.